आज आपण बनवणार आहोत 2 कप दूध आणि फक्त 15 मिनिटांमध्ये बनणारी माझी फेवरेट अशी कॉफी चॉकलेट कॉम्बिनेशनपासून बनणारी मोका पुडिंग. बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच खायलासुद्धा एकदम टेस्टी, सॉफ्ट आणि क्रीमी टेक्स्चर असणारी आहे. जर तुम्हाला सुद्धा चॉकलेट खूप आवडत असेल तर मग ही रेसिपी नक्की बनवा. मी इथे 2 ते 3 बिस्किटचे पॅकेट्स घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही क्रीम बिस्किटसुद्धा यूज करू शकता. एक कढई किंवा पॅन गरम करायला ठेवायचा आणि त्याच्यामध्ये 2 कप दूध म्हणजे जवळजवळ अर्धा लिटर दूध मी इथे यूज केलेलं आहे. दूध थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 चमचे कॉफी पावडर ॲड करायची आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडची कॉफी पावडर ॲड करू शकता. यानंतर यामध्ये 1 चमचा कोको पावडर ॲड करून घ्यायची आहे. यानंतर आपण याच्यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे. आपण नेहमी घरामध्ये चायनीज वगैरे बनवताना जे कॉर्नफ्लॉवर यूज करतो तेच हे कॉर्नफ्लॉवर आहे. हे सगळं ॲड करून झाल्यानंतर 1-2 मिनटं हे चांगलं लो फ्लेमवरती दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स झालं, त्याच्यामध्ये गोळे वगैरे नाही बनले पाहिजे. यानंतर आपण याच्यामध्ये क्रीम ॲड करूया. तर मी इथे दुधावरची साई 2 चमचे ॲड केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखरसुद्धा ॲड करून घेऊया. हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये आपण चॉकलेट ॲड करणार आहोत. मी इथं 25 ग्रॅम डेअरी मिल्कची कॅडबरी ॲड केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करा, नसेल नाही केली तरी चालेल. आता हे सगळं चांगलं लो फ्लेमवरती 5 ते 6 मिनटं मिक्स करून घ्यायचं आणि याचा कलर चेंज होईल. तुम्हाला दिसतच असेल की याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. हे रेडी झालं की नाही हे पाहण्यासाठी चमच्याच्या बॅक साईडला एक लाईन ओढायची आणि त्याच्यामध्ये जर गॅप कंटिन्यू राहिला तर समजायचं की आपलं मूस रेडी झालेला आहे. चला तर मग हे असेंबल करून घेऊया. मी इथे एका बाउलमध्ये खाली बिस्किट्स लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण जे गरम गरम चॉकलेट मूस आहे ते ॲड करून घ्यायचं. त्याच्यानंतर दुसराही सेम लेअर बिस्किटचा लावायचा आणि त्याच्यावरती सुद्धा मूस ॲड करून घ्यायचे. अशा माझ्या मूसचे 3 लेअर झाले आणि आता आपलं हे रेडी झालेलं आहे. थोडंसं टॅप करायचं म्हणजे जिथे जिथे गॅप राहिला असेल तो सुद्धा भरून निघेल. तर अशा पद्धतीने माझं असेंबल करून झालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता की जसं थंड होईल तसं जे चॉकलेट मूस आहे ते घट्ट होण्यास सुरुवात होते. त्यामुळे ते गरम असतानाच पटकन असेंबल करून घ्यायचं. आता आपल्याला हे 1 ते 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी. तर मी हे 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि इथे आपलं 2 तासानंतर मोका पुडिंग सेट झालेलं आहे. यावरती मी गार्निशिंगसाठी कोको पावडर थोडीशी स्प्रिंकल करते आहे. त्याच्यानंतर आपण आता हे कट करून पाहूया. तर मी एका चाकूच्या साहाय्याने ते कट केलं आणि पूर्ण ते उचलून एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे. तर तुम्हाला दिसत असेल किती छान आणि असं क्रीमी टेक्स्चर याला आलेलं आहे आणि टेस्टलासुद्धा हे अप्रतिम लागतं. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.